छोट्या मित्रांनो नमस्कार. HCL फाउंडेशन आणि आरोह स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हिरवाई हा पर्यावरण शिक्षणाचा प्रकल्प आपण घेतो आहे. आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत जैवविविधता. परत एकदा मी विशाखाराव आपणा सर्वांचं या सत्रामध्ये स्वागत करते. जैवविविधता. जैवविविधता म्हणजे काय? जैवविविधतेमध्ये वेगवेगळे प्राणी, पक्षी, कीटक, वृक्षवल्ली, त्याचप्रमाणे सूक्ष्म जीवाणू आणि विविध परिसंस्थांचा समावेश होतो. पृथ्वीवर सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची जैवविविधता आढळून येते. म्हणजे काय की वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणी, सूक्ष्म जीवाणू, पशु पक्षी हे एकत्र राहत असतात आणि सर्व जीवांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे एकमेकांची आवश्यकता असते. प्रत्येक ठिकाणी एक जैविक साखळी अशी निर्माण झालेली असते आणि त्यामधली एखादी कडी तुटली तर त्याचा पूर्ण जैविक साखळीवर कुठे ना कुठे परिणाम होतच असतो. उदाहरणार्थ एकच आपण उदाहरण बघूया की तुम्ही जर तुमच्या आई वडिलांशी बोललात किंवा तुमच्या आजी आजोबांशी बोललात तर सहज त्यांच्या बोलण्यामध्ये येतं की आजकाल ना कावळे बारीक कमी झालेत, कुठे कावळे म्हणून दिसत नाहीत. आता कावळे का कमी झाले आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय? तर कावळे कमी झाल्याचं कारण आहेत कीटकनाशके. आपण कीटकनाशके वापरली शेतांमध्ये, त्याच्यामुळे उंदीर मेले. कावळ्यांनी ते उंदीर खाल्ले, कावळे मेले. आता कावळे मेल्यामुळे काय झालं की कावळ्यांचं दुसरं अन्न होतं पोपटांची अंडी. तर पोपटांची अंडी खाणारं कोणी आता उरलं नाही फारसं. कावळे कमी झाल्यामुळे पोपट मात्र इतकं आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे पोपट आपल्याला भरपूर प्रमाणात दिसतात. आणि आता शेतकरी म्हणायला लागले की ह्या पोपटांचं करायचं काय? त्याच्यामुळे एखादी साखळी तुटली, एखादं काही गडबडलं तर कुठे ना कुठे त्याचा वेगवेगळा परिणाम असा होत असतो. चीन मधल्या शेतकऱ्यांनाही असं मध्यंतरी वाटलं काही वर्षापूर्वी की फार चिमण्या झाल्या आहेत आणि आपलं अन्नधान्य सगळं जे काय धान्य पिकतंय शेतामध्ये चिमण्या खाऊन टाकतायत. म्हणून त्यांनी काय केलं की एक मोठी मोहीम काढली, देशभर मोहीम काढली की चिमण्या मारून टाकायच्या. सगळ्या चिमण्या मागे लागून शोधून शोधून चिमण्या मारून टाकल्या. पुढच्या वर्षी टोळधाड आली. आता टोळधाडी मधले टोळ कोण खाणार? तर ते पूर्वी असे छोटे छोटे पक्षी हे सगळे खाऊन टाकायचे. आता ते चिमण्या आणि तसे पक्षीच नाही राहिलेले, कारण हे मारून टाकलेले. तर त्याच्यामुळे टोळधाडीला विरोध करायला नैसर्गिकरित्या कोणीच उपलब्ध नव्हतं. त्यामुळे त्या वर्षी चीन मधले सगळं जे उभं पीक होतं ते टोळधाडीने मस्तपैकी फस्त केलं. आता परिसंस्था किंवा हे आपण असं काय म्हणतोय तर परिसंस्था म्हणजे काय हे आपण आधी बघूया. तर आता आपण पाहिलं की जिथे जिथे म्हणजे विविध जिवंत प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती, सूक्ष्म जीवाणू जिथे एकमेकांशी जुळवून एकमेकांशी संबंधित असं संबंध जुळवून घेऊन एकत्र राहत असतात, तिथे एक परिसंस्था निर्माण होते. तर एखाद्या भागामध्ये विविध प्रकारची झाडे, कीटक आणि प्राणी असतील, जास्तीत जास्त प्रकारचे असतील तर त्या भागामध्ये आपण म्हणतो की जैवविविधता सुरक्षित आहे आणि स्थिर परिसंस्था आहे. आता हे परिसंस्था म्हटल्यावर तुम्हाला एक छोटंसं एक तिथे चित्र दिसतंय की तिथे विविध जलचर प्राणी एकत्र राहत आहेत. पाणी आहे, त्याच्यामध्ये मासे आहेतच, बॅक्टेरिया आहे, प्लॅंक्टॉन आहेत, वनस्पती आहे, सी ॲनिमल्स आहेत, श्रिम्स आहेत, बाकीचे हे जे शंखांमध्ये राहणारे जे प्राणी आहेत, ज्याला आपण कालवं म्हणतो मराठीमध्ये, ते आहेत. असे विविध जलचर हे आपल्याला एकत्र दिसत आहेत आणि ते एकमेकांवर अवलंबून आहेतच. आता ह्या परिसंस्था जे आहेत नष्ट होतात. कधी आपण जाणीवपूर्वक नष्ट करतो, कधी नैसर्गिक कारणाने नष्ट होतात, त्याच्यामध्ये काही ना काही
डिस्टर्बन्सेस तयार होतात आणि कधी कधी आपण दुर्लक्ष करतो, त्याच्यामुळे त्या नष्ट होतात. आता ह्या परिसंस्था जेव्हा कमकुवत होतात किंवा नष्ट होतात, तर त्याचे स्थानिक किंवा जागतिक पातळीवरील विपरीत परिणाम होत असतात. तर त्याच्यामध्ये आधी आपण पाहूया की या परिसंस्था करतात काय. या परिसंस्था मोठ्या प्रमाणात कार्य सतत करत असतात. आता पर्जन्य वनासारखी एखादी जेव्हा परिसंस्था आपण विचार करतो, तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात पानगळ होते. त्या वनस्पती तिथे पडतात, पानं पडतात, कुजतात, त्याची मोठ्या प्रमाणात माती तयार होते. त्याचा जमिनीत पाणी मुरण्यामध्ये त्याचा मोठा हातभार लागतो. त्या भागाचे तापमान नियोजित करण्यात त्याचा हातभार लागतो. तिथे मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण होतो आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो आणि हवा शुद्ध होण्यामध्ये मदत होते. आता ही जर परिसंस्था नष्ट झाली तर साहजिकच तापमान वाढणार आहे, जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होईल, पाणी मुरण्याचं प्रमाण कमी होईल आणि हवा शुद्ध होण्याचंही प्रमाण कमी होईल. आपण आता मॅनग्रोव्ज बद्दल विचार करतो की कांजळवन काय करतायत की समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या सतत किनाऱ्यावर आदळत असतात. त्याच्यामुळे समुद्र किनाऱ्याची धूप होते, समुद्र आतमध्ये येतो. जेव्हा कांजळवनं असतात त्या लाटा त्या कांजळवनांवर आपटतात, त्याच्यामुळे जमिनीची धूप होत नाही. वादळं जी येतात त्याची तीव्रता कमी होते आणि मुख्य म्हणजे या कांजळवनांमध्ये मोठ्या प्रमाणात समुद्रातील जे मासे आहेत ते अंडी घालतात. तर त्याच्यामुळे माशांची संख्या आणि इतरही जलचर प्राण्यांची संख्या हे कांजळवनामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढते. आता कांजळवनं जेव्हा आपण नष्ट करतो, कारण काय, आपल्याला शहरं वाढवायची असतात, आपल्याला बांधकामं करायची असतात, तर त्याच्यामुळे जमिनीची धूप होते, समुद्र आतमध्ये येतो, समुद्राचं पाणी येतं. चांगल्या जमिनी हे खारं पाणी आलं की खराब होऊन जातात आणि जेव्हा चक्रीवादळासारखी वादळं येतात तेव्हा त्याचा मोठा तडाखा त्या किनारपट्टीला बसतो. आता पाहिल्या त्याप्रमाणे आता हे एक तुम्हाला जंगल दिसतंय की इथली परिसंस्था पूर्ण नष्ट झालेली आहे. अगदी रखरखीत आता ते जंगल राहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये नाही पक्षी राहू शकत, नाही प्राणी राहू शकत, नाही सूक्ष्म जीवाणू राहू शकत. तर जे आपण म्हणतोय की सृष्टीची हानी कशी होते त्याचं एक उदाहरण म्हणून हा जरा फोटो तुम्हाला दाखवलेला आहे. या दुसऱ्या फोटोमध्ये आपण पाहतोय की तिथली कांजळवनं जी आहेत, मॅनग्रोव्ह जे आहेत, हे नष्ट झालेले आहेत, कारण त्या किनारपट्टीवर आता बांधकाम चालू आहे. या जैवविविधतेचे आपल्याला फायदे पण खूप होतात. आपल्याला एकतर खूप विविध पद्धतीचं अन्न ह्या जैवविविधते प्रमाणामुळे मिळतं. विविध प्रकारचे धान्य, फळं, भाज्या, त्याचप्रमाणे अगदी मांसाहारी व्यक्ती ज्या असतील त्यांना विविध प्रकारचे मासे आणि इतरही पदार्थ हे आपल्याला जैवविविधतेमुळेच उपलब्ध होतात. नाहीतर आपल्याला किती बोर झालं असतं सांगा तुम्हीच, की एकाच पद्धतीचं काही ना काही आपण रोज खात गेलो असतो. आत्ताच तुम्ही पहा की तुम्हाला आईने रोज वरण भात पोळी भाजी दिली तर तुम्हाला अगदी कंटाळा येतो आणि म्हणते, आई अगं आज काहीतरी वेगळं कर ना, किती कंटाळा आलाय तेच तेच खाऊन. पण ही जैवविविधताच नष्ट झाली तर तुम्ही विचार करा की काय होईल आपल्या जीवनामधला विविध गोष्टी खाण्याचा आणि मनमुराद त्याचा आनंद घेण्याचा हा जो ठेवा आहे आज आपण हरवून बसू. आणि दुसरं म्हणजे जीवनाची सुंदरता जी आहे ही जैवविविधतेमध्येच आहे. एकाच प्रकारची पानं, एकाच प्रकारची फुलं, एकाच प्रकारचे पक्षी, एकाच प्रकारचे प्राणी असे तुम्हाला जर दिसले तर तुम्हाला काही आजूबाजूला पाहावं अशी इच्छा तरी होईल का? आपली जी सांस्कृतिक विविधता आहे, परंपरेची जोपासना आहे, ह्याचा सुद्धा मूलाधार जैवविविधताच आहे. आज तुम्ही केरळला गेलात तर तिथला निसर्ग वेगळा आहे, ओरिसा मधला निसर्ग वेगळा आहे.
आपला सह्याद्री वेगळा आहे, हिमालय वेगळा आहे, सातपुडा वेगळा आहे. आज राजस्थान वेगळं वाटतं आपल्याला आणि तामिळनाडू वेगळं वाटतं. आपल्या विदर्भामध्येही पाहिलं तरी अनेक प्रकारच्या प्रजाती आपल्याला आजूबाजूला दिसतात. कारण काय की अजूनही विदर्भ आपली जैवविविधता टिकवून आहे. जैवविविधतेचे आपल्याला अनेक फायदे होतातच. शुद्ध हवा हा एक फार मोठा आपल्याला होणारा फायदा आहे जो आपण विसरू शकत नाही. याशिवाय परागीभवनाला मदत होते, नैसर्गिक कीटक नियंत्रण होतं. आज जर मोठ्या प्रमाणात जर तुम्ही कीटकनाशके वापरली तर सगळे मधमाशा आणि परागीभवन करणारे कीटक जर नष्ट झाले तर आज तुमचं धान्य फळं काहीच बनणार नाही बरं का. आणि आपल्याला खायला काय मिळेल हाही विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे विवेकशून्य वागून आपल्याला चालणार नाहीये. आपल्याला ही जैवविविधता टिकवायलाच हवी. अनेक वनस्पती आणि जलचर असे आहेत की ज्याच्यामुळे पाण्याचं नैसर्गिक शुद्धीकरण होतं आणि त्यामुळेच पर्यावरण संतुलनही राखलं जातं. हे जसे बाकीचे आपण फायदे पाहिले त्याप्रमाणे आर्थिक फायदे सुद्धा आपल्याला आहेतच. अन्न जैवविविधतेमुळेच आपल्याला मिळतंय हे आपण पाहिलं. बांधकामासाठी लाकूडही मिळतं. विविध प्रकारचे वस्त्रधागे जे आहेत ते आपल्याला जैवविविधतेमुळेच उपलब्ध होतात. सरपण आहे, औद्योगिक गोष्टी आहेत, औषधं आहेत. ही सगळी वनस्पती जैवविविधता ह्याच्यामुळेच आपल्याला आज उपलब्ध होत आहेत. औषधांचा जर विचार केला तर जवळजवळ 25,000 वनस्पती अशा आहेत की ज्यांचे तिथले स्थानिक जे रहिवासी आहेत ते औषधं म्हणून त्याचा उपयोग करतात. आणि जर ॲलोपॅथी औषधांचा जर विचार केला तर जवळजवळ 25% ॲलोपॅथी औषधं ही वनस्पतींपासूनच बनवली जात आहेत. आपण पाहिलं की जैवविविधतेपासून आपल्याला काय काय फायदे होत आहेत. तर आर्थिक फायदे होतातच आहेत, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या जैवविविधतेमुळे बऱ्याच लोक त्याच्यावरच जगतायत. त्यांची उपजीविका त्याच्यावर अवलंबून आहे. जंगले असतील, गवताळ भाग असेल, पाणथळ जागा असतील, जलस्रोत असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर त्या भागातील उपजीविका मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. जिथे जिथे पाणथळ जागा आहे, जलस्रोत आहे, तिथे मोठ्या प्रमाणात मासेमारीही होती. आज लाकूड आहे किंवा लाकडावर आधारित जे उद्योग आहेत त्याच्यावरही खूप लोकांची उपजीविका अवलंबून आहे. तर हे पाहिलं की जैवविविधतेचे फायदे काय आहेत आणि ती नष्ट झाली तर काय होऊ शकतं. ती जर नष्ट झाली तर आपणही नष्ट होणार हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे एकमेकांशी सुसंगत पूरक अशी परिसंस्था आणि जैवविविधता ही आपल्याला अगदी टिकवणं गरजेचं आहे आणि ते समजून आवर्जून त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आता हे प्रयत्न कसे करायचे आहेत तर त्याच्याबद्दल आपण पाहूया. आधी थोडंसं पाहूया की जर पर्यावरणाचं हे जर संतुलन बिघडलं तर काय काय होऊ शकतं. हे अगदी 2 मिनिटात आपण पाहूया. जे आपण पाहिलंच आहे आधी, पण थोडासा त्याचा गोषवारा आपण घेऊया. की मुख्य म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन याचं प्रमाण बिघडेल. जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड जर कन्व्हर्ट झाला नाही किंवा शोषला गेला नाही तर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम होऊन बऱ्याचशा आपल्याला नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यायला लागेल. नंतर त्याचा पावसाचं चक्र जे आहे त्याच्यावर फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अन्नसाखळीवर आपण पाहिलंच की अन्नसाखळीवर एखादी कडी जर नष्ट झाली तर ती प्रजाती नष्टही होऊ शकते. तर त्याच्यामुळे आपण पाहिलं की उंदरामुळे कावळे कमी झाले, कावळे वाढले, त्याच्यामुळे कावळे कमी झाले, त्याच्यामुळे पोपट वाढले.
पोपट वाढले म्हटल्यावर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. ही जी साखळी आहे ही सगळी संतुलन बिघडवून जाते. मुख्य म्हणजे विघटनाची क्रिया ही फार महत्वाची क्रिया आहे. विविध जीवाणू हे भूतलावरील मृत वनस्पती आणि प्राण्यांचे विघटन करून त्याचे उपयुक्त पदार्थांमध्ये त्याचं रूपांतर करतात. हे विघटित झालेले जे पदार्थ जे रूपांतरित झालेले आहेत ते वनस्पतींचं अन्न असतं. त्याचवर वनस्पतींचं पोषण होतं. या सेंद्रिय पदार्थांवर जेव्हा वनस्पतींचं पोषण होतं तर ते अन्न म्हणून आपल्यासाठी त्याचप्रमाणे विविध प्राण्यांसाठी ते उपलब्ध होतं. आता हे विघटनाची प्रक्रिया जर थांबली तर वनस्पतींना अन्न मिळणार नाही आणि आपलं अन्न कसं तयार होईल? हवामान, ह्या जैवविविधतेचा हवामानावर फार मोठा परिणाम होत असतो आणि तो परिणाम आपल्या आजूबाजूच्या सूक्ष्म, स्थानिक आणि प्रादेशिक, म्हणजे सूक्ष्म म्हटल्यावर अगदी आपल्या परिसराचा आपण विचार करू, नंतर स्थानिक म्हटल्यावर सपोज एक नागपूर शहर किंवा विदर्भ असं येईल, आणि प्रादेशिक महाराष्ट्र झालं, भारत झाला, अशा सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होत असतो. अगदी तुम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये होणारा परिणाम जर पाहिला तर एखाद्या कडुलिंबाच्या झाडाखाली तुम्ही उन्हाळ्यात बसला तरी तुम्हाला गारवा वाटतो. कारण काय? कारण तिथलं जे वातावरण त्या कडुलिंबाच्या झाडामुळे तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला त्याचा परिणाम तिथल्या हवामानावर होतो आणि तुम्हाला गारवा वाटतो. त्याच्यामध्ये दुसरा एक जो आपल्याला विचार करायचा आहे तो आहे एथिकल व्हॅल्यूज, म्हणजे नैतिक मूल्ये. आपल्या पृथ्वीवरील प्रत्येक जीव जो आहे हा वैशिष्ट्यपूर्ण आहे, वेगळा आहे. आणि आपण जसं म्हणतो की माणसाला हा इथे जगण्याचा अधिकार आहे, तसाच प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. तो आपल्याला उपयोगी असो अथवा नसो तरीही त्याचं अस्तित्व राखण्याचा त्याचा नैसर्गिक अधिकार आपण हिसकावून घेऊ शकत नाही. आणि आत्ताच्या पिढीला तर एक फार मोठी जबाबदारी आहे की ह्या सगळा जो जैवविविधतेचा आपल्याला जो एक मोठा आपण म्हणूया एक ठेवा आपल्याकडे आहे तो जतन करून ठेवायची ही फार गरज आहे. कारण आपण आता पाहतोय की हजारो वनस्पती, हजारो प्राणी, हजारो पक्षी, हजारो कीटक असे आहेत की जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण ही आपली जीवनशैली आहे, आपली विवेकशून्यता आहे. आपण भरमसाठ सगळ्याचा आपण अशा पद्धतीने उपयोग करतो आहे की आपण ह्या पृथ्वीचे राजे आहोत आणि बाकीचं सगळं नष्ट झालं तर आपल्याला काहीही फरक पडणार नाही. पण अशा दृष्टीने जर आपण विचार केला तर हे सगळं नष्ट झालं तर आपण राहू शकू का? आणि दुसरा आपल्याला हा अधिकार आहे का बाकीच्यांना नष्ट करण्याचा? बाकीच्यांनाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे आणि त्याच्यामुळे मनुष्य प्राण्यावर हे सर्व जतन करण्याची फार मोठी जबाबदारी आहे. तर जैवविविधता कशी टिकवायची याच्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे शाश्वत विकास. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण विकासाचा विचार करू त्याच्यामध्ये असा विचार करायचा आहे की आजूबाजूची परिसंस्था जी आहे, जैवविविधता आहे, त्याला कमीत कमी हानी पोचायला पाहिजे. त्याचा पुनर्विकास करायला पाहिजे आणि त्याचं वर्धन करायला पाहिजे. जतन तर करायलाच पाहिजे पण ते वाढवायलाही हवं. आणि ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर ज्या परिसंस्था आहेत त्या परिसंस्थांचं आपल्याला संरक्षणही करायचं आहे. तर जेव्हा या पर्यावरण, समाज आणि विकास याचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा हा विकास शाश्वत असेल का आणि ह्यानी परिसंस्थेला कमीत कमी हानी पोचेल का किंवा हानी पोचणारच नाही, परिसंस्था तशीच राहील, ह्या गोष्टीचा विचार करून मग आपण त्या विकासावर भर द्यायचा आहे. आता आपण म्हटलं तसं की नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या परिसंस्थांचं आपल्याला संरक्षण करायचं आहे आणि आपण बऱ्याच ठिकाणी हा विचार केलेला नाहीये. उदाहरणार्थ शहरं आपण
आपण वाढवली, भरमसाठ वाढवली. शहरं वाढवताना काय केलं की तिथे असलेली पाणथळ जागा, तिथे असलेली तळी, ह्याच्यावर भर टाकला, ती बुजवली आणि त्याच्यावर आपल्या बिल्डिंग्स आपण बांधल्या. बिल्डिंग्स बांधल्या तर बांधल्या, पण त्या शहराला पाणी कुठून मिळेल हा विचार मात्र केलाच नाही. त्याच्यामुळे आज झालंय काय की बँगलोर शहर आहे, काही वर्षांपूर्वी अतिशय सुंदर, हिरवगार आणि भरपूर तळी, भरपूर पाणी असलेलं बँगलोर आज कॉन्क्रीटचं जंगल झालं आहे आणि बँगलोरला पाणीच नाहीये. त्याच्यामुळे आता बँगलोरच्या शहरामध्ये परिस्थिती अशी आलेली आहे की बांधकामं थांबलेली आहेत. आज बँगलोरची जशी स्थिती आहे तशीच चेन्नईची स्थिती आहे आणि तशीच बऱ्याचशा शहरांची स्थिती आहे की पाणी नाहीये. पाणी कधी असतं? पाऊस आला की पाणी येतं, भरपूर पाणी असतं आणि शहरं बुडतात. कारण त्या पाणी जाण्याच्या जागांवर आपण सगळी माती घालून ते बंद केलेली आहे, तर पाणी जारूच शकत नाही. पाणी तुंबतं आणि शहरं बुडतात. ही पावसाळ्यातली जेव्हा अशी स्थिती असते, त्या उलट स्थिती मात्र उन्हाळ्यात असते की पाण्याचा खडखडाट, पिण्याला सुद्धा पाणी नाही. तर त्याच्यामुळे हा आपल्याला विचार करायचा आहे की जेव्हा विकास करतो तेव्हा आजूबाजूच्या पर्यावरणाची आपण हानी करायलाच नको. आणि जेव्हा आपल्याला काही करायची अशी वेळ येते तेव्हा हा शाश्वत विकास राहील का? पुढे आपल्याला काय प्रॉब्लेम्स येईल, त्याच्यासाठी आपल्याला काय सोल्युशन्स करता येतील, वेगळी तळी निर्माण करता येत आहेत का, दुसरं काही करता येत आहे का, असा प्रत्येक विकास करणाऱ्या लोकांनी विचार करायला हवाय. त्याच्यामध्ये आपण म्हटलं तसं की नष्ट होत चाललेली जंगले, तळी, नद्या, कांजळवने ही आवर्जून वाचवायला हवीत. दुसरं आहे की काही नष्ट होत चाललेल्या प्रजाती आहेत, त्याचा अभ्यास करायला पाहिजे, त्याचं जतन करायला पाहिजे आणि ते वाढवायलाही पाहिजे. त्याच्याबद्दलची माहिती सगळ्यांना द्यायला हवी. आणि प्राणी संग्रहालय असेल, म्युझियम्स असतील, जनुक बँका असतील, त्याच्यामध्ये हे सगळं जतन करून ठेवायला पाहिजे. काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की भारतातला वाघही कमी त्याची संख्या कमी होत होती. पण जेव्हा आता आवर्जून व्याघ्र प्रकल्प उभे राहिले तेव्हा हळूहळू आपल्याला दिसतंय की भारतातील वाघांची संख्या जी आहे ती हळूहळू वाढतीये. सध्या त्याच पद्धतीने गिधाडांवरही काम चालू आहे. गिधाडांची संख्या कमी झाली. कारण काय? कारण DDT सारखी औषधं की ज्याच्यामुळे काही प्राणी मेले, त्या प्राण्यांच्या शरीरावर जगणाऱ्या गाई ढोरांवर गिधाडांसारखे पक्षी जगत होते. त्या गिधाडांच्या शरीरातही त्या DDTचा समावेश झाला. गिधाडांची अंडी उबवण्याच्या आधीच फुटायला लागली, त्याच्यामुळे गिधाडांची संख्या कमी झाली. त्याच्यामुळे आता संरक्षित क्षेत्रामध्ये अंडी उबवून त्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. हा तुम्हाला माहिती असलेला किंवा नसलेला पक्षी, माहिती असायला हरकत नाही, कारण आपल्या रामायणामध्ये जटायू हा गिधाड प्रजातीमधलाच पक्षी, त्याची गोष्ट तुम्ही पहिल्यापासून लहानपणापासून ऐकलेलीच आहे. एक आपल्याला संरक्षणासाठी करता येते ते म्हणजे संरक्षित क्षेत्र तयार करणं. आता आपल्याला माहितीच आहे, आता आपण बोललोच की व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे आणि त्याच्या आजूबाजूलाही आपण बफर झोन तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये कुठलीही ढवळाढवळ करायला कोणालाही परवानगी नाही. तिथे नाही बांधकाम करायला परवानगी आहे किंवा बाकीची कामं करायला परवानगी आहे. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात. जैवविविधतेचं आपल्याला जतन जरूर करायचं आहे आणि त्यांनी होणारा सुंदर परिणाम आपल्याला एक ओरिसासारख्या ठिकाणी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काम चालू आहे आता जतन करण्याचं, वर्धन करण्याचं. तर हे चित्र तुम्ही पहा की इथे सगळी ओरिसामधलं हे आहे, हे सगळं इथलं नष्ट झालेलं होतं. अगदी खुरटं जंगल तिथे राहिलेलं होतं. पण जेव्हा तिथल्या स्थानिक लोकांनी आवर्जून प्रयत्न केले तेव्हा आता हे
किती सुंदर समृद्ध जंगल आपल्याला समोर दिसतंय. तर मित्रांनो, आजच्या ह्या सत्रामध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला बरंच काही सांगायचं असेल, प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. आमचा ईमेल ID aroha.nagpur@gmail.com. माझा ईमेल ID vishakharav@redipment.com. पुन्हा भेटूया. धन्यवाद.